यार एक नंबर. माय गॉड, ओ माय गॉड. सुप्रभात मंडळी, माझं नाव विशाल आणि द रोमिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण निघालोय सोलो राईडला. बघू शकता सकाळचे वाजले 6:22 आणि रस्ता हा बघा काम 25. असं घरी असल्यावरती गरमी लागत होती, पण आत्ता इथं आल्यावर ना एवढी थंडी लागते ना अक्षरशः. मला असं वाटतं की ग्लव्स मला घालावे लागणार आहेत, पण इश्यू असा की ग्लव्सने ना माझी एवढी ग्रिपिंग चांगली नाही, कारण मी रेग्युलरमध्ये ग्लव्स यूज नाही करत. कधीतरी राईडला जाताना ग्लव्स यूज करतो. ते जास्त थंडी लागल्यावरच मी ग्लव्स यूज करणार आहे, बिकॉज ऑफ ते ग्रिप चांगली नसेल तर ग्लव्स घालून पण उपयोग नाही. उगाच सेफ्टीसाठी आपण घालणार आणि ते आपली ग्रिप एकदम बरोबर हे नाही होणार. सो बघू, थंडी लागली तर घालेन, पण खरं सांगते एक नंबर वाटतं आहे. आपण निघणार होतो सकाळी लवकर 4, 4:15, 4:30पर्यंत, आणि आता वाजले बघा 6:30 वाजले यार. अजून सकाळी निघालो असतो ना, अजून गर्दी कमी भेटली असते. सो तुम्हाला आवाज कसा येतोय नक्की कमेंटमध्ये सांगा, की व्हॉइस क्वालिटी कशी आहे यावेळी. खतरनाकच असेल. मी एकदा दोनदा माईक चेक केला आहे. ॲक्च्युली हा स्टिरिओ माईक असल्यामुळे ना लेफ्ट राईटचा थोडा इश्यू होतो. ह्याला एकदम म्हणतात ना, याला आता मी वायझर बंद केला आहे. याला एकदम तोंडाच्या समोर ठेवला तर हा लेफ्ट राईट एकदम प्रॉपर होतो आहे. जर लेफ्ट किंवा राईट साईडला जर ठेवला तर थोडा लेफ्ट राईटचा इश्यू होतो असं मला जाणवलं आहे. बघू, आता आपण एक्सपिरियन्स करू थोड्या गोष्टी, नंतर एकदम प्रॉपर हळूहळू सेट होईल तो माईक. कारण माईक घेतल्यानंतर माईकची जागा पण सेट करणं हे एक स्किल आहे. त्याचा लागणारे 5 तास, प्रॉपर 5 तास 3 मिनटं म्हणजे 6 तास पकडा इकडे तिकडे. त्याच्यामध्ये आपला नाश्ता बिष्टा ब्रेक बी होऊन जाईल. यार खूप मस्त वाटतं आहे. थोडं रोडवरती हात बसायला थोडा टाईम लागेल आता, पण हळू हात बसेल. भाई कसले जातात, यांचं ना सवय झाले, ग्रीप बसले. सो बघू, हळूहळू मध्ये मध्ये आपण बोलत जाऊ, कारण कॅमेऱ्याची गोप्रोची बॅटरी पण तुम्हाला माहीत असेल लगेच संपून जाते. तर आपण हळूहळू जिथे जिथे पॉईंटला थांबणार आहे तिथे जिथे आपण त्यांच्याशी माझं कन्व्हर्शन होत राहील, आणि थोडी मी पण राईडची मजा घेतो, तुम्ही पण मजा घ्या. कुठला माहीत नाही हा, पण सांताक्रूझ क्रॉस केल्यानंतर रोडचा आहे. माहीत नाही मला ही बाईक लाईन आहे की नाही. बाईक तर त्या साईडून येते, म्हणजे बाईक भाई साहेब काय रोड आहे यार, नुसता पाण्यासारखा रोड आहे. असा रोड पाहिजे गावाला जायला. आता मला किती दाखवतात, 5 तास दाखवतात. 4 तासात 4.5 तासात पोहोचून जाईन मी. मुंबईपेक्षा ना मला गावचं जास्त बघायचं आणि कॅप्चर करायचं, त्याच्यामुळे मी चार्जिंग ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि मेमरी पण मुंबईचं काय रोज रोज बघून कंटाळा, मला गावचं जास्त बघायचं असेल. गाडी बघून कशी वाटतं. आत्ता ना आय थिंक मी ते थांबायचं कारण असं की इथून एवढं धुकं झालं होतं ना, तुम्हाला दिसत असेल बघा पुढे पुढे एकदम धुकं झालं आहे. आणि तेच दाखवण्यासाठी, तो व्ह्यू दाखवण्यासाठी मी कॅमेरा चालू करतो आहे. चालू होत नव्हता यार, म्हणून मी इथे थांबलो होतो की कॅमेऱ्याने तुम्हाला धुके दाखव. मी कॅमेऱ्याची पूर्ण बॅटरी काढली, त्याच्यानंतर तो कॅमेरा चालू झाला आहे. तर मेमरी कार्डचा काहीतरी प्रॉब्लेम दाखवत होता. पण आता जाता जाता ना पुढे पुढे धुकं बघा, एक नंबर तो व्ह्यू मला तुम्हाला दाखवायचा होता यार, मीच केला, थोडा टाईम गेला. बघा आता धुकं आहे अजून दाखवलं. चला यार, बाईक मला एवढं सुसाट होतं ना, एवढं धुक्याची मजा करत ना बाईकवर. लेट्स गो गणपती बाप्पा मोरया. थोडं थांबलं ना 5 मिनटं का अर्धा तासाची एनर्जी पुन्हा वाढते. ॲक्च्युली होतं आहे का माहिती आहे, छोटी ना बॅग माझी हेवी आहे, आणि बॅग आहे छोटी, आणि त्याच्यामध्ये एवढं भरलेलं पूर्ण पॅक झालं होतं. त्याच्यामुळे थोडं ना
पाठीला पेन होतं. कुठं होतं शिकलेला दिसतं चांगला. हा एवढे थंड थंड हवा लागते ना. हा खतरनाक. वाव मस्त गेलं गाडं. छान आहे. चांगल्या रोडला चांगले खड्डे, एकदम मोठे असे खड्डे, नॉर्मल खड्डे. आर्मी ॲक्शन गेलं यार धोका. मगाशी जो सीन होता ना यार, बघणार काय होतं यार, तेव्हाच कॅमेरा बंद झाला. मला वाटलं पूर्ण बॅटरी, मला काय वाटलं माहिती काय, पूर्ण बॅटरी उतरली आणि 60% बॅटरी होती. अशी कशी उतरेल आता? किती 38 आहे यार, खूप लवकर उतरायला लागली बॅटरी. 56च्या आसपास होती बॅटरी. एवढं पण गोप्रोने हे नाही करावं यार, बॅटरीची कॅपॅसिटी वाढवा ना यार तुम्ही. खरंच रे, आयफोनसाठी त्याची हालत आहे एकतर. आपण 9-10च्या दरम्यान नाश्ता करू. आता मग चहा प्यायची काय एवढं मला हे नाही वाटतं. चला भाई साहब का हवा लागते यार, थंड थंड, बेकार भाई एक नंबर वाटतं. मला वाटतं ना मग थंडीतून आलो तर काय भाई थंडी लागेल इकडे. पूर्ण कोल्हापूर वाटतं इथे. हा कोल्हापूर जर का अंगाला गार झोपतोय वारा त्याच्यावर. लेट्स गो. जरा काच पुसले मी, थोडा तरी व्ह्यू तुम्हाला चांगला दिसेल का. सगळ्यांनी हजर पेटवले आहेत, म्हणजे तुम्ही समजू शकता किती धुक्का आहे. नॉर्मली आपल्या डोळ्याने ते तुम्ही अनुभवू नाही शकत तिकडे. माझ्या व्हिडिओच्या कॅप्चरमध्ये किती दिसतं, पण असं ना फील होतं की मी धुक्यातून असं जातोय. मला धुक्यानं असं अंगावरती येत आहे अक्षरशः. आणि माझ्या हात ना हे अक्षरशः झोंबायला लागले, एवढं बघू शकता, झोंबायला लागले. जस्ट आपण इथं थांबलोय काहीतरी खायला. काय खाल्ल्याशिवाय बाबा पोटा पाण्याचं बघायला. थांबेन बोललो, आता बोललो थांबतो इथे. पुढे म्हणत पण ना पूर्ण दिवस संपून जा. पूर्ण दिवस संपून जायचं. गाडीची अवस्था बघ आले. काहीतरी खाऊ. 10 वाजे मला खायला येतं. 9 वाजले, 9 एकतर लवकर. गावची काय पण गोष्ट सांगा. आता निघालं मस्त होतं. आता वाजले किती 9:21. म्हणजे आपण मस्त बाहेर निघालं होतं. ते निघालं यार, तुला रात्री फेमसच लागलं होतं ना. हॉटेल जोगेश्वरी, आपलं जोगेश्वरी ना, विश्वास पाटील आणि श्याम जाधव म्हणा. तुम्ही शाकाहारी माणसं खायचं. मी तर फक्त इथे मिसळ खाल्ली, 1 नंबर मिसळ लागली मला आणि आवडलं तसं ना. हा मेन हायवे आहे
हायवेच्या इथूनच लेफ्ट साईडला हॉटेल एक नंबर आहे. मला म्हणजे जेवण भरला कालच पूजा केली. एवढ्या दिवसांनी सर्व सेंटर आले नाही पूजा. हे पडलं तेव्हा लागलं आपण करेल नक्की. सगळी छान आहे. चोनचे काय आपण मागापासून एवढं बोललो, माईकचा आवाजच नाही. तर माईकच नाही लावलं. ठीक आहे, आता कसा माईक येत माहीत ना आवाज, कारण मीडियामोरचा पण फ्रंटवाला माईक चालू होता, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. आता येईल आवाज. काय ना, थोडंफार असं मी बोललो, जास्त पण नाही. खुशी खुशी मनातल्या भावना. ओ खड्डे बघा, खड्डे बघा, डुपुक 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 डुपुक. अबे रोड आहे की काय आहे? खालून वरते, खालती वरते. असं का रोड बनवला भाई? बनवणारा काय दारू पिऊन आला तर काय? त्याला लाईन नाही, काय नाही, काय आहे रोड आहे? शी बाबा, अरे कशाला रोड वाढवताय? जे आहे तरी ते तरी नीट करा. वाढवायची काय गरज आहे? माझ्याकडे थांबलो. हा, जस्ट वेट अँड वॉच. रोड एक नंबर आहे, पण इथून एवढा नाही की कुठं उभं राहायला जागा नाही. अक्षरशः रोड एकदम खाली आहे. म्हणजे किती लाईनीचा आहे? 4 लाईनीचा रोड आहे. 4 या 4 त्या, म्हणजे 8. 4 लाईनीच्या याला एकदम मस्त रोड आहे. गाडी पण ऊन खूप लागते. सकाळचं जर मी लवकर 4 वाजता निघालो असतो ना, तर आता एवढ्यात म्हणजे हे पार करून गेलो असतो. पण सकाळी मला तिकडे धुकं भेटलं असतं. मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं ना, खूप धुकं बेकार. बघ इथं रोमिओला पण आता हे सावळीत ठेवलं. बघा रोमिओला पण आता मी सावळीत ठेवलं. आणि आता इथे मी बसलोय. मगाशी ना माईक लावायचा राहूनच गेला. जरा तोंड बिन धुतो, फ्रेश होतो. हा त्यामुळे झालं. पाणी पण नाही प्यालो. बोललो कुठे उभे राहा. एवढं बेकार ऊन लागतंय ना, बेकार. हायवे एक नंबर आहे, पण उन्हाळ्याचे दिवस आहेत ना. आता वाजले किती? 11:05 झाले. 2 वाजता मला वाटतं इथं उभं पण राहिलं रोडवर. आता थोड्या वेळ इथं रेस्ट केली, थांबलो मी इथे. थोडं बरं वाटलं, कारण या रोडला ना एक पण असं सावळीचं असं काही ठिकाण नव्हतं. मला शेवटी हे एक भेटलं दुकान, कारण ना मेन हायवेला कुठे काय आहेच नाही. किती वेळ बघत होतो कुठे बसायचं यार, पूर्ण पाय बी दुखायला लागले. ते इथं 10-15 मिनटं केली रेस्ट. अरे बरं वाटलं, रिलॅक्स. बॅग एकदम ना गच्च भरले. हे आपला कंबरपट्टा.
कुणी दिलाय कंबरपट्टा? फेवरेट पर्सन. ओके, टेबल टेबल आहे, घेऊन जायचं काय? बसायचं तेव्हा बसायचं. चावी तिथेच आहे. हा, गाडी पण जरा सावलीत लावली रोम्याला. जाम गरम झाला आता, कधीपासून त्याला रेम रेम रेमटवत आहे. आय ग, बघू शकता फुल ऊन, म्हणजे ऊन आणि ऊन एकदम. उन्हाचा प्रॉब्लेम नाही यार, पण ते गरमी होते ना यार, त्याच्यामुळे सगळं लोचा होऊन जातं. लेट्स गो. हो, स्वामी समर्थ. आत्ता हवा लागते, आता काय एवढं वाटत नाही. 30चं लिमिट आहे. भाई बोगता आहे, पण आतनं लाईट नाही प्रॉपर. आणि इथं एक दोघांच्या गाड्या पण स्लिप झाल्या होत्या असं मी ऐकलं होतं. भाई आपण सावकार, तो कशाला मरत लाईट जातोय पेटवत. चुतिया लोक असतात ना असे. पण आतमध्ये फुल गारगार वाटते यार, कसं बघाय यार. पहिल्यांदा मी ट्राय केलं यार. असे असे नवीन नवीन ठिकाण तुम्ही ट्राय केलं ना तर तुम्हाला पण बरं वाटेल. आपण आतमध्ये एकदम गार वाटतं. बाहेर एवढी गरमी आहे, आता वाजले किती 11:15 म्हणजे 12 वाजले. आतमध्ये एकदम थंड, जसं सकाळचा मोसम होता तसं आता फील होतंय मला आतमध्ये. असं वाटतं इथेच झोपून राहावं दुपारचं. आय थिंक आता सिंगल बनवलं आहे, नंतर डबल बनवणार आहे. हो भाई, गोप्रो किती वेळा होतो यार. फक्त या आईच्या गावात गोप्रोने वाट लावले. तर नॉर्मल मी इथे स्टे केलं आहे, सीता निवास लॉज. क्लचचा थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला यार, मला भीती वाटायला लागली. आणि गोप्रोचे ते लय स्क्रीनशॉट होते. 2-3 वेळा गोप्रो हँग झाला यार, अचानक बंद होऊन जातो. क्लच दाखवावं लागणार, क्लच दाखवावं लागणार. पूर्ण सोडतो तरी गाडी उठत नाही. कुठे जर रिपेअरवाला हे आहे चिपळूण.